हा निर्णय निवडणुकीपुरता नाही, हा निवडणूक परमनंट आहे। हा लाडक्या बहिणीला मोठा आनंदाचा धक्का, आता डायरेक्ट वरून ऑर्डर। आचारसंहिता असली तरी लाडक्या बहीण योजनेचे पैसे येणार, पैसे नाही तर बोनस येणार डायरेक्ट 24,000। 24,000 रुपये लाडक्या बहिणीला दिवाळी आधीच मिळणार। आचारसंहिता लागल्यामुळे लाडक्या बहीण योजनेच्या पैशाचं काय होणार? दिवाळीचा जो ठरलेला बोनस 5,500 रुपये येणार का नाही? काही महिलांना 1 रुपया आला नाही तर त्यांचे पैसे येणार का नाही? काही महिलांना काही हप्ते आले, काही राहिले, एखाद दुसरा हप्ता राहिला तर त्यांना पैसे येतील का? किंवा काही महिलांना सगळ्या हप्त्याचे पैसे आले पण त्यांना जो बोनस आहे 5,500 रुपये आणि 11,000 रुपयाची नवी घोषणा, हे असे तब्बल 24,000 रुपये येतील का? तर असे प्रश्न आहेत। पण आता सगळ्यात मोठी आनंदाची बातमी समोर आली, वरून ऑर्डर आली, महिलांना प्रचंड मोठा धक्का। 24,000 रुपये दिवाळी आधी मिळणार। आचारसंहितेत देखील आता पैसे मिळणार, दिवाळी महिलांची डबल गोड होणार। सरकारने जे बोललं ते करून दाखवलंय। एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे देखील 2,500 रुपये देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला होता, आता त्याची अंमलबजावणी सुरू झाली। लक्षात घ्या, ज्या माता भगिनींना आतापर्यंत काही हप्त्यांचे पैसे मिळाले, तर काही माता भगिनींना पूर्ण हप्त्यांचे 7,500 मिळाले, तर काही महिलांना अजून पैसेच मिळाले नाही, तर काही महिलांना पैसे मिळून बोनस मिळाला नाही, तर काही महिलांना पैसे मिळाले, बोनस मिळाला पण गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नाही। तर अशा सर्व महिलांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, महिलांनी होप्स सोडून दिले होते, आशा सोडून दिले होते। आता आचारसंहिता लागली 15 ऑक्टोबरच्या दुपारी 2 वाजता। विधानसभा निवडणुकीची जी घोषणा झाली, तारखा जाहीर झाल्या आणि तारखा जाहीर झाल्या की त्या मिनिटापासून आचारसंहिता लागू होते। मग आचारसंहिते जेव्हा लागू झाली त्यानंतर महिलांच्या डोक्याला भरपूर टेन्शन आलं। त्यांना वाटलं आता आपल्या आधीच्या हप्त्याचे पैसे येणार नाही, ज्यांना हप्त्याचे पैसे आले त्यांना वाटलं बोनस येणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो नवीन बोनस जाहीर केला होता 2 ते 3 दिवसापूर्वी सरकारने 5,500 रुपयाचा, त्यात काही महिलांना 3,000 मिळतोय तर काही महिलांना 5,500 मिळतोय। तर मग 5,500 मिळवण्यासाठी एक अट आहे, ती अट पूर्ण केली की 5,500 तुम्हालाही मिळेल। पण महिलांमध्ये चिंता वाढली होती की आचारसंहिता लागली आणि आता कुठलेच पैसे मिळणार नाही, त्यातच 11,000 रुपये जे आहेत, अतिरिक्त 11,000 रुपये जे 8 दिवसापूर्वी घोषणा झाली होती, तर ते देखील मिळणार नाही, अशा भरपूर शंका महिलांना उपस्थित झाल्या होत्या। पण आता त्या शंका मिटलेल्या आहे। खूप मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे, डायरेक्ट वरून ऑर्डर आहे, पैसे कोणाचेही बंद होणार नाही। आणि आता लगेच तारीख देखील ठरली, इतक्या साधारणपणे 4 वाजता, म्हणजे या तारखेला, ही जी तारीख आहे या तारखेची म्हणजे यानंतर लगेच पैसे देखील तुम्हाला येणार आहे। तर व्हिडिओमध्ये संपूर्ण आणि सविस्तर माहिती व्हिडिओ आपण मध्ये घेणार आहोत। लाडक्या बहीण योजनेचा 1ही रुपया तुमचा यायचा राहिला असेल, मग तो बोनसचा असू द्या, हप्त्याचा असू द्या, गॅस सिलेंडरचा असू द्या, किंवा नवीन 11,000 रुपयाचा असू द्या, किंवा आत्ता जे 24,000 रुपये जे आहे तर त्याच्याविषयी असू द्या, मनातले कोणतेही प्रश्न असणार तर त्याविषयीची डिटेल आणि सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा। 15 ऑक्टोबर 2024 रोजी आचारसंहिता लागू झाली। महिलांच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं, आता आमच्या पैशांचं काय होणार? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून प्रश्न येतात, बऱ्याच महिला म्हणतात की आम्हाला फक्त 3,000 आले, कोणी महिला म्हणतात आम्हाला फक्त 4,500 आले, तर कोणी महिला म्हणतात आम्हाला 7,500 आले पण दिवाळीचं बोनस आलं नाही, तर काही महिला म्हणतात आम्हाला अजून 1 रुपया आला नाही, तर काही महिला म्हणतात सगळं आलंय, दिवाळीचा बोनसही आलाय पण आम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे आले नाही। तर मग काय होतं, 15 ऑक्टोबर पर्यंत सरकारने जी आहे फॉर्म भरण्याची मुदत ठेवली होती। मग 15 ऑक्टोबरला ज्या महिलांनी फॉर्म भरले तर त्यांचंही काय होणार, अशा असंख्य प्रश्न आहेत। पण शंका महिलांच्या मनात निर्माण झाल्या, वादळ उठलं, कारण की 15 ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाली आणि बऱ्याच इंटरनेटवर, युट्यूबवर जे अफवा उठले होते की आचारसंहिता लागू झाली की कुठल्याच योजनेचे पैसे येत नाही, योजना बंद होतात, पण तसं नाहीये। लक्षात घ्या, नियम एकदा समजून घ्या आणि लगेच आपण 24,000 रुपये, लक्षात घ्या 24,000 रुपये महिलांना दिवाळी आधी मिळणार आहे। 24,000 रुपयाचा जो निर्णय आहे तो देखील मी तुम्हाला सांगणार आहे। लक्षात घ्या, खूप मोठी आनंदाची बाब आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील आणि तुमचे पैसे का नाही आले आणि इथून पुढे कसे येतील याचंही क्लिअर तुम्हाला समजून जाईल। काही गोष्टी तुम्हाला तातडीनं करण्याची गरज आहे। आता थंड बसू नका, कारण की आता पैसे येणार आहे, त्यामुळे हे कामं तातडीनं करा, लगेच पैसे तुम्हाला येणार आहे। नियम काय सांगतोय, आचारसंहिता जी असते तर आचारसंहितेमध्ये नियम असा असतो की योजना ज्या असतात तर योजनाची अंमलबजावणी होत नाही, योजनांच्या घोषणा होत नाही, योजनामध्ये बदल होत नाही। पण हे कशासाठी, नवीन योजनांसाठी। लक्षात घ्या, आचारसंहिता ज्या दिवशी लागू होते त्या दिवसापासून सरकार योजना चालू करू शकत नाही, योजनांच्या विषयी घोषणा करू शकत नाही, योजनांमध्ये बदल करू शकत नाही। पण लक्षात घ्या, नेत्यांनाही भरपूर अडचणी येतात, नेत्यांच्या जे रॅली असतात, प्रचार सभा असतात, त्यालाही अडचणी येतात। पण आनंदाची बातमी अशी आहे की सरकारने यामध्ये फार मोठी त्या ठिकाणी कामगिरी करून ठेवली होती की लाडकी बहीण योजना आधीच सुरू केली होती आणि आचारसंहितेच्या नियमात हेही लिहिण्यात आलं आहे की जी योजना आधी सुरू असते तर तिला कुठलीही अडचण होत नाही। आधी सुरू असलेल्या योजनेचे हप्ते, योजनेचे पैसे हे त्या लोकांना मिळतच असतात, लाभार्थ्यांना मिळत असतात, त्यात खंड पडत नाही। मग सरकारने ज्या ज्या घोषणा केल्या होत्या, दिवाळी जसं हप्त्यांची घोषणा असतील, दिवाळी बोनसची घोषणा असतील, तारीख वाढवण्याच्या घोषणा असतील, त्या सर्वच्या सर्व घोषणा या आचारसंहिता लागण्याआधी होत्या। त्यामुळेच आनंदाची बाब अशी आहे की प्रत्येक महिलेची दिवाळी गोड होणार आतापर्यंत। लक्षात घ्या, तुम्ही आता कधीही फॉर्म भरलेला असू द्या, तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरलेला असू द्या किंवा ऑगस्टमध्ये नंतर डेट वाढलेला असू द्या किंवा 15 ऑक्टोबरपर्यंत असू द्या, तुम्हाला पैसे आले असतील, राहिले असतील, किंवा सगळे पैसे येऊन बोनस राहिला असेल किंवा सिलेंडरचे पैसे राहिले असतील, अर्थात सिलेंडरच्या पैशासाठी एक काम तातडीनं करायचं, 5,500 रुपयाचा अतिरिक्त बोनस मिळण्यासाठी एक काम करायचं आणि 11,000 रुपयाचा बोनस मिळण्यासाठी एक काम तातडीनं तुम्हाला करायचं। हे गार बसून तुम्हाला पैसे येणार आहे आणि 11,000 रुपये असे टोटल 24,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। पण लक्षात घ्या, पैसे येणार आहेत, पैसा 1ही रुपये तुमचा वाया जाणार नाही किंवा तुम्हाला निवडणूक होईपर्यंत थांबावं लागणार नाही, हे तुम्हाला क्लिअर इथे लक्षात घेणं गरजेचं आहे। आता 1 बाय 1 आपण घेऊया की 5,500चा जो अतिरिक्त दिवाळी बोनस जो आहे तो मिळणार आहे तुम्हाला ऑक्टोबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये। आता तो कसा मिळेल, तर तो कसा मिळणार आहे, तर तो जवळपास सर्व महिलांना 3,000 रुपये, पण 2,500 रुपये अतिरिक्त मिळून 5,500 रुपये तो अशा महिलांना मिळेल की ज्या महिला आदिवासी महिला आहेत,
ज्या महिला एकल माता आहेत, ज्या महिला दारिद्र्य रेषेखाली आहेत, ज्या महिला अपंग आहेत, तर अशा महिलांना हा वाढीव 2,500 असा टोटल 5,500 मिळेल. आता काउंटिंग तुम्ही करत राहा. त्यानंतर 7,500 रुपये जे आहेत तर ते आतापर्यंत जुलैपासून नोव्हेंबरच्या हप्त्यापर्यंतचे पैसे आहेत ते तुम्हाला आले असतील तर अभिनंदन, पण दिवाळी बोनस तुमचा राहिलेला आहे, गॅसचे पैसे राहिलेले आहेत. पण 7,500 जर आले नसतील तर सगळ्या पूर्तता तुम्ही केलेल्या असाव्यात अशी आपण आशा करूयात, कारण की आता त्याच्यामध्ये काहीही चेंजेस करता येणार नाही. जर केलेले असतील तर तुमचेही पैसे तुम्हाला हे 7,500 अधिक पुढचे 5,500 असे टोटल पैसे तुम्हाला मिळतील. आता राहिला प्रश्न 11,000 रुपयाचा. 11,000 रुपयाचा विषय असा आहे की महिलांना काम मिळणार 1 नोव्हेंबरपासून, पार्ट टाइम नोकरी मिळणार, 4 तासाचा जॉब असणार आहे. तुमच्या मोकळ्या वेळात तुम्ही घरबसल्याही काम करू शकता. टाटा कंपनीबरोबर करार झाला आहे, तर याच्या माध्यमातून फक्त 4 तास काम करून महिलांना 11,000 रुपये त्या ठिकाणी 1 नोव्हेंबरपासून त्या ठिकाणी मिळणार आहे. तर मग टोटल जर आपण केली 11,000 अधिक 7,500 रुपये जे आहे ते महिन्यांचे 5 महिन्यांचे म्हणजे झाले 18,500 आणि 5,500 रुपयाचा जो बोनस आहे तर असे तब्बल 24,000 रुपये महिलांना, लाभार्थी महिलांना मिळणार आहे. सोबतच गॅस सिलेंडरची सबसिडी जर आपण याच्यात ॲड केली तर 26,500 रुपये त्या ठिकाणी होत आहेत. तर पहा, पैसे बंद झालेले नाही आहेत, काळजी करण्याचं कारण नाही. दिवाळी तुमची डबल गोड होणार आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. आचारसंहिता जरी सुरू असली तरी देखील टेन्शन घेऊ नका. निवडणूक आयोगाच्या नियमानुसारच काम होत असतं आणि तरी देखील तुम्हाला पैसे मिळणारच आहे. त्यामुळे चिंता करण्याची कुठलीही गरज नाही आहे. पैसे हे तुम्हाला मिळणारच आहेत. त्यामुळे आता चिंता मिटलेली आहे. दिवाळी गोड होणार आहे. हा व्हिडिओ सगळ्यात जास्तीत जास्त महिलांना शेअर करायला मात्र विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.